त्या दिवशी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्यामध्ये माझं सुद्धा त्यांनी त्या याच्यामध्ये नाव घेतलं होतं की घोटाळ्यामध्ये अमित भुजबळ पण आहे. तर त्या संदर्भामध्ये मी त्यांना आज डिफॉर्मेशन ॲक्ट नोटीस पाठवलेली आहे आणि ती नोटीस आमचे ॲडव्होकेट यांच्या मार्फत ती नोटीस इम्तियाज जलील यांना पाठवलेली आहे. त्यांनी जो सुडबुद्धीचं जे राजकारण लावलेलं आहे की मागासवर्गीय समाजाच्या लोकांनी त्यांना मतदान केलं नाही, म्हणजे लोकसभेला पण आणि विधानसभेला पण, तर त्या लोकांना टार्गेट करण्याचं काम इम्तियाज जलील करत आहे. माझं असं म्हणणं आहे की काही रमाई आवास योजना असेल किंवा काही ठिकाणी असेल, त्यांना असं वाटतं घोटाळे झालेले आहेत, तर त्यांनी असे कोणाचे बी नाव घेऊ नये. त्यांनी सिद्ध करून दाखवलं पाहिजे की यांनी हा घोटाळा केला पाहिजे, की यांच्या खात्यामध्ये एवढे पैसे आले, यांनी एवढे पैसे घेतलेले आहेत. आता मी एक गेले 30 वर्ष बाळासाहेब आंबेडकरांसोबत एक आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता आहे आणि मी ह्या आमच्या दलित समाजासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. लोक आता आमच्याकडे येतील, मला दुसऱ्यांदा लोकांनी निवडून दिलेलं आहे. मागासवर्गाच्या नेतृत्व मी करतो आणि पुन्हा मी स्लम एरियामध्ये राहतो. लोक आमच्याकडे कामं घेऊन येणार आहे. आम्हाला या लोकांची कामं करावं लागणार आहे. आम्हाला या लोकांची कामं जर केली नाही तर आमचा समाज सुद्धा आम्हाला विचारेल या गोष्टी. त्यासाठी इम्तियाज जलीलांनी जी त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेऊन मला टार्गेट करण्याचं काम केलं होतं. खऱ्या अर्थाने मी मोर्चामध्ये गेलो आणि विधानसभेला त्यांना मदत केली नाही. सरळ सरळ त्यांनी त्या ठिकाणी बोलून सुद्धा दावलं की हे सब लोक उस दिन मोर्चे में थे करके. तर ती भूमिका जी त्यांनी सूडबुद्धीची ठेवलेली आहे, कदाचित त्यांनी ही विधानसभा पडल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला टार्गेट करण्याचं काम केलेलं आहे. माझं या ठिकाणी त्यांना आज मी कायदेशीर नोटीस पाठवून या ठिकाणी त्यांना आव्हान दिलेलं आहे. 1 कोटी रुपयाचा दावा आम्ही त्याच्यावर केलेला आहे.